राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन व दैनिक वीर शिरोमणी व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्रांचा वर्धापन दिन 18 मे रोजी नांदेड येथील हॉटेल ताज पाटील येथे उत्साहात संपन्न झाला। राज्यभरातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अधिवेशनाची शोभा वाढविली। सर्वप्रथम आमदार भीमराव केराम, लंगर साहिब गुरुद्वाराचे गुलाबसिंग महाराज, संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। सर्व मान्यवरांचा मान सन्मान सत्कार यावेळी करण्यात आला। अधिवेशनाचे उद्घाटन किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी होते। या अधिवेशनात पत्रकारांच्या समस्या, माध्यम क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेचे प्रश्न यावर सखोल चर्चा झाली। कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार भीमराव केराम संबोधित करताना म्हणाले की पत्रकारांच्या ज्या काही मागण्या आहेत शासन दरबारी लावून नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल। कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, मराठवाडा अध्यक्ष मारुती शिकारे, आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष प्रणय कोवे व नांदेड कार्यकारी मंडळ यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडले। यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढागळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बाबुल, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे, राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ, राज्य उपाध्यक्ष गोपाल लाड व विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, शेखर सोनवणे, राज्य सचिव दत्ता मुजुमले, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रेखा पाटील, राज्य कार्याध्यक्षा प्रमिला अडांगडे, राज्य उपाध्यक्षा दीपा अग्रवाल, राज्य सचिव प्रीतम सिंग चौहान तसेच राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष संघटक उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हंसराज वाघ, उपाध्यक्ष प्रदीप देवरे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मकबूल शेख, उत्तर महाराष्ट्र संघटक प्रवीण जाधव, नाशिक जिल्हा अध्यक्ष मुकेश सोनवणे, धुळे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, धुळे महिला जिल्हा अध्यक्षा सरोज पवार, फरजाना शेख, तालुका अध्यक्ष रमेश खैरनार तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष मारुती जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले, ठाणे जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील, रायगड उपाध्यक्ष महेंद्र माघाडे, रायगड सचिव राजपाल शेगोकार, उरण तालुका अध्यक्ष प्रवीण नाईक, तालुका संघटक अलंकार कडू, पेन तालुका अध्यक्ष अश्विनी ठाकूर यांचाही विशेष सहभाग होता। कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचालित आदिवासी विकास समितीच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी संतोष कन्नाके व उपाध्यक्षपदी गजानन दसरवार यांची नियुक्ती करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आणि आगामी काळात पुरोगामी पत्रकार संघटनेचे कार्य अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याचा निर्धार केला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, मराठवाडा अध्यक्ष मारुती शिकारे, आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष प्रणय कोवे, संतोष कनाके, मोईन चव्हाण, हर्षवर्धन कनाके, गजानन दसरवार, शुभम सिंह ठाकूर, सर्व पदाधिकारी, नांदेड जिल्ह्याची सर्व टीम आदींनी परिश्रम घेतले। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।